हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मेथीचे पराठे. तर चला मग सुरुवातीला छान अशी मेथी धुवून घेऊन ती बारीक चिरून घेऊया. एकदम बारीक चिरायची आहे आपल्याला. तुम्हाला जितकी येईल तितके बारीक चिरण्याचा प्रयत्न करा. तर मेथी इथे आपली चिरून झालेली आहे. आता आपण काय करूया, इथे घेऊया गव्हाचं पीठ. अंदाजेच घ्यायचं आहे, इतकी आपली मेथी आहे ती बसेल इतकं घ्यायचं. इथे मी 4 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते घेतलं आहे 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि आता 1 चमचा बेसन पीठ घेऊया. अशा प्रकारे ही 3 पिठं आपल्याला घ्यायची आहे. ते मी घेतलेले आहे हळद, नंतर घालूया मीठ. आता इथे धने पावडर आणि जिरे पावडर घालायची आहे, एकत्रच घेतलं आहे मी. आणि इथे मी घालणार आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी आपल्याला छान अशी चुरून घालायची आहे. जर सादळी असेल तर तव्यावर थोडीशी गरम करून घेतली तर ती कडकडीत होईल. तर इथे घातलेलं आहे आपण आपला मेथी. तर इथे थोडासा लसूण ठेचलेला आहे. तुम्ही हिरवी मिरची खात असाल तर हिरवी मिरचीही घाला आणि शिवाय याच्यावरती तुम्ही ओवाही घालू शकता. ओवा काय करायचा, दोन्ही हातामध्ये पकडून थोडासा असा कुस्करायचा आणि मग घालायचा, म्हणजे छान असा त्याला स्वाद येतो. आता इथे आपण मेथी हळूहळू घालून घेणार आहोत. मी ते थोडंसंच पाणी घालायचे, कारण मीठ आणि पाणी सुटतं भाजीला तसं, आणि नंतर पीठ पातळ होतं, म्हणून असं आपल्याला थोडंसं घट्टच मळायचं आहे. हे पीठ हळूहळू पाणी घालत आणि सगळी जेवढी भाजी मी चिरली होती 1 जुडीची तेवढी मी घालणार आहे इथे. तर त्यासाठी इथे 4 छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं. 1 वाटी म्हणजे माझ्याकडे चमचा आहे मेजरिंगचा छोटा, तो घेतला होता. आणि 1 चमचा बेसन आणि ज्वारी घेतली होती 1 चमचा. तर अशा पद्धतीने आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे. खरं तर हे अंदाजे घेतलं तरी काही हरकत नाही, फक्त काय करायचं, गव्हाचं पीठ जास्त वापरायचं. अशा पद्धतीने आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. आणि मळून झाल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवा. नसेल तर थोडंसं तेल लावून जास्त मळून घेऊन लगेचच लाटलं तरी चालेल. तर इथे छान असं आपलं मळून झालेलं आहे पीठ, पाहू शकता तुम्ही. तर आता काय करूया, आपण हे घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये साईडला काढून. तर साईडला एका प्लेटमध्ये खोलगट अशा काढून घेतले. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आपण पोळी जशी 3 फोल्डची करतो ना, सेम त्या पद्धतीनं हा पराठा करायचा आहे. याचं कारण असं आहे की याला लेयर सुटतात आणि मऊ लुसलुशीत राहतो. इथे तीळ घातलेले आहेत थोडेसे. आता छान असं आपण भाजून घेणार आहोत. व्यवस्थित दोन्ही साईडनं आपल्याला भाजायचा आहे आपला पराठा. हा जरी फुगला नाही ना तरी पण हा मऊ लुसलुशीत होतो आणि याला लेयर्सही सुटतात. नक्कीच मी दाखवणार आहे. तर काय होतं, जेव्हा आपण आलू पराठा म्हणजे आलू मेथी पराठा किंवा पनीर मेथी पराठा करतो तेव्हा आतमध्ये सारण असल्यामुळे तो फुगतो, परंतु इथे हा जास्त फुगत नाही. तरी पण जर 3 फोल्डची केली तर ॲटलिस्ट त्याला लेयर सुटतात. इथे तुम्ही आता बघा, हा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे, एकदम हातामध्ये छान असा नरम लागतो. आता तुम्हाला दुसरी पोळी मी दाखवते फोडून. हा मी 4 फोल्ड करून केला होता, त्याच्यामुळे हा थोडासा असा क्रिस्पी झालेला आहे. छान असा खारीचे कसे क्रिस्पीनेस असतो तसा हा होतो. तर दुसरी पोळी आपण फोडून पाहूया. हे बघा, आपण दुसरी पोळी घेतो आणि अशी
पाहतो. तर बघा याला आपण 3 फोल्डची केल्यामुळे ॲटलिस्ट त्याला 2 पदर तरी छान अशी सुटलेली आहेत. तर हा पराठा खायला खूप छान लागतो आणि जर तुम्ही तसंच लाटलं ना तर थोडासा कडक जरी नाही झाला तरी व्यवस्थित नाही वाटत तो खायला. तर इथे बघा किती छान असं लेयर सुटतात. तर नक्की ट्राय करा.